हाय, हॅलो, गुड हाय, गुड मॉर्निंग. मॉर्निंग. आज आहे संडे आणि आज आहे 14 तारीख आणि आज आहे माझ्या नवरोबाचा बर्थडे. हॅपी थँक यू. बर्थडे. तर तुम्ही सुद्धा सगळ्यांनी त्याला विश करा. धन्यवाद, धन्यवाद. आधीच सगळ्यांना ॲडव्हान्स धन्यवाद. तर आज बर्थडे आहे तन्मयचा, त्यामुळे आम्ही आता मंदिरात जाणार आहोत, गणपती मंदिरात. आणि त्यानंतर मग बघूया काय काय होतंय, कसं होतंय, संध्याकाळी कुठे जाणार आहोत ते सुद्धा तुम्हाला कळेल. सो स्टे ट्यून आणि मजा घ्या तुम्ही पण. माझ्या बर्थडे सेलिब्रेशनचं काय काय केलं नाही प्लॅन माहीत नाही, तर बघूया काय काय केलं. आज काही पाऊस नाही पडलाय. दरवर्षी याच्या बड्डेला पाऊस असतो, पण आज कडकडीत ऊन आहे. तरी सुद्धा आम्ही या कडकडीत उन्हातून मंदिरात जाणार आहोत. तुम्हाला सुद्धा दर्शन नाही होऊ शकत कारण मंदिरात मोबाईल नाही अलाउड आहे. सो चला तर मग बघूया आज काय काय होतं. लेट्स गो. भागो भागो. चलो बाय. बाय. सो त्यानंतर आम्ही गणपती मंदिरात गेलो होतो डोंबिवलीला. छान गणपतीचं दर्शन झालं. तिथे सत्यनारायणाची पूजासुद्धा होती, सामूहिक सत्यनारायणाची पूजा होती. सो त्याचंसुद्धा दर्शन घेतलं, गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही हनुमानाच्या मंदिरात आलो. तिथेसुद्धा दर्शन घेतलं कारण की शनिवारी जाता आलं नव्हतं आम्हाला, त्यामुळे रविवारी याचा वाढदिवससुद्धा आहे. सो म्हटलं आपण जाऊन येऊ आणि गर्दीही नव्हती फारशी, त्यामुळे तिथेही छान दर्शन झालं. प्रसन्न वाटतं ह्या मंदिरातसुद्धा आणि सकाळी सकाळी मंदिरात जाऊन आलं की खूप छान वाटतं आणि दिवसाची सुरुवातसुद्धा खूप छान होते आणि वाढदिवसाची सुरुवात तर अशी झाली तर खूपच छान वाटतं. सो आल्यावर जरा फ्रेश झालो कारण याचं औक्षण करायचं होतं. मग त्यानंतर औक्षण केलं सगळ्यांनी. आमच्याकडे घरातल्या प्रत्येकाचा वाढदिवस अशाच प्रकारे साजरा केला जातो. आणि त्यानंतर आजचा वाढदिवसाचा मेनू होता बटाटे वडे. बरेच दिवसात आम्ही बटाटे वडे केले नव्हते, तर मग आज आम्ही म्हटलं की बटाटे वडे करूया. त्यामुळे अशी बटाटे वड्याची तयारी चाललेली होती. आणि बटाटे वडे कोणाला आवडत नाही, ते तर सगळ्यांनाच आवडतात. तर मी अशी भाजी करून घेतली आधी बटाटे वड्याची आणि त्यानंतर मग मस्त असे खरपूस तळलेले हे बटाटे वडे आणि त्यासोबत चटणी केली आणि बाकीचं नॉर्मल जेवण होतं रोजचं. आणि गोड काही तन्मयला नको होतं, सो गोड काहीच केलं नव्हतं. आणि संध्याकाळी थोडासा पत्त्यांचा डाव रंगला. उनो खेळलो आम्ही बऱ्याच दिवसांनी आणि वेळसुद्धा होता, त्यामुळे छान वाटलं. आणि त्यानंतर संध्याकाळी थोडं बाहेर जायचं होतं, भाजी वगैरे आणायची होती, त्यामुळे मी बाहेर निघाले. तर सोसायटीमध्ये या मांजरीला छान पिल्लं झाली आहेत. 4 पिल्लं आहेत, पण किती क्यूट आहेत बघा. काळी पांढरीच आहेत, खूप छान दिसतात ही पिल्लं. आणि असं चालूच असतं आमच्याकडे. आमच्या सोसायटीमध्ये मांजरांची काही कमी नाही आहे. आणि हा आमचा ओरिओ बघा, इथे कावळ्यावर टपलेला होता. हा कावळा हल्ली रोज येतोय संध्याकाळचा आणि मनू असाच त्याच्यावर ओरडत असतो म्याव म्याव करून. सो आम्हाला ही जाळी पण बंद ठेवावी लागते कारण मनू कधी धावत जाईल वरती सांगता येत नाही. आणि त्यानंतर फायनली आम्ही डिनरला जाणार होतो बड्डे सेलिब्रेशनसाठी. डिनर डेट होती आमची, सो त्यासाठी मी तयार होत होते. आणि अशा प्रकारे निघालो. मस्त बाईक राईड आमची. बुलेट राईड असली की खूप छान वाटतं. आणि आज वारासुद्धा खूप छान होता. तर आम्ही आलो होतो क्लेमध्ये, जे रूफटॉप रेस्टॉरंट आहे, पूल बार असं रेस्टॉरंट आहे ते. बघा कसे मुरडतोय. आणि आमचा बड्डे बॉय बघा. बरेच दिवसानंतर आम्ही असं डिनरसाठी चाललेलो. आणि या रेस्टॉरंटमध्ये मी आले नव्हते, सो तन्मय म्हणाला की इथे जाऊ. बाकी सगळं रेस्टॉरंट छान आहे, ॲम्बियन्स छान आहे, सगळं ॲस्थेटिक वगैरे वगैरे ब्ला ब्ला खूपच छान आहे. म्हणजे पूल म्हणा किंवा बाकीचं जे काही इंटेरियर आहे ते सगळं छान आहे. सिटिंग अरेंजमेंटसुद्धा खूप छान आहे. फायनली आम्हाला एक जागा मिळाली आणि आम्ही तिथे बसलो. आणि आजूबाजूचं सगळं इंटेरियर किंवा ॲम्बियन्स छान होता वरती. पण इथे जो कोणी मोठा घुबड होता तो मात्र त्याचे डोळे बघूनच घाबरायला होत होतं. इथे एक स्क्रीनसुद्धा लावलेली होती आणि त्या दिवशी वर्ल्ड कपची
फुटबॉलची मॅच होती वुमेन्स. हा बघा तो घुबड, याचे डोळे बघूनच भीती वाटते. तरी तो खोटा असला तरीसुद्धा मला त्याच्याकडे बघून भीती वाटत होती. आणि हे असे आमचे नखरे चालू होते. सुरुवातीला मी मँगो थंडर मागवलेलं. मी कधी कोल्ड्रिंक्स वगैरे पित नाही, पण म्हटलं बघूया काय आहे. त्याच्यानंतर आम्ही हे काहीतरी आलू नजाकत, काहीतरी आलू की नजाकत वगैरे होतं, ते छान होतं. बाकी फूड टेस्ट एवढी काही आम्हाला खास वाटली नाही, पण ठीक आहे, नॉर्मल. चीज टोस्ट घेतलेली आम्ही, गार्लिक ब्रेड घेतलेला. आणि मग त्यानंतर आमचं नेहमीचंच दाल खिचडीशिवाय आमचं जेवण पूर्णच होत नाही कधी, त्यामुळे दाल खिचडी छान होती. एकूणच सगळं छान होतं. आणि असं झालं आमचं छोटंसं सेलिब्रेशन. डिनर झाला मस्त आणि मग आम्ही निघालो पुन्हा घरी. आमचं जेवणही जास्त नसतं, त्यामुळे आम्हाला उशीर होत नाही, आम्हाला आमचं सगळं लवकर आटपतं. त्यामुळे आम्ही वेळेत घरी पोचतो, कारण दुसऱ्या दिवशी ऑफिस होतं तन्मयचं. सो घरी आलो. अशा छान छान व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.